परजुरी सेक्शन 229 BNS याप्रमाणे परजुरी हा ऑफेन्स आहे. खोटं ॲफिडेविट देणे किंवा ॲफिडेविटमधल्या फॅक्ट्स खोट्या देणे, खोटा एव्हिडन्स देणे, खोटी साक्ष देणे, खोटा पुरावा देणे किंवा कोर्टाच्या कुठल्याही स्टेजेसमध्ये खोटा पुरावा जमा केला किंवा खोटं ॲफिडेविट दिलं तरी परजुरी हा ऑफेन्स होतो. आणि जर कोर्टाने हे प्रूव्ह केलं की ह्यांनी दिलेल्या ह्या फॅक्ट्स खोट्या आहेत तर तो परजुरी हा ऑफेन्स सिद्ध झाला असं होतं. आणि त्यासाठीची शिक्षा जी आहे ती 7 वर्षापर्यंतची इम्प्रिझनमेंट, ती साधी किंवा खडतर, आणि फाईन जो आहे तो 10,000पर्यंतचा फाईन आहे. आता हे दोन्ही सगळ्यांना सारखे होत नाही. कोर्ट ठरवतं की कुणाला त्या मॅटरप्रमाणे किती शिक्षा लावायची. तर याच्या रिलेटेडची केस अशी आहे की जेम्स कुंजवाल वर्सेस स्टेट ही हायकोर्टाने याच्यामध्ये परजुरी सिद्ध केली होती, परंतु सुप्रीम कोर्टात गेल्यावर परजुरी सिद्ध झाली नाही. हे त्याचं जे आहे पिटिशन ते क्रॅश झालेलं आहे. अशा प्रकारे आपण परजुरी बघितली.